जागता धन्य माझा पिता तयाच्या पुढे कन्या पुत्र होती साथे तयाच्या हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाची तुकामुळे माझ्या घडवत्याची सेवा तरी माझ्या देवा कारण आहे. जगद्गुरु तुकोबाराचा गोडसा आहे. मग सेवा मागतात ते पण कोणाची गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाची त्यांची सेवा बघतोय तेव्हा तुम्ही बालवर्गा आनंदाची गोष्ट आहे. या वयामध्ये तुम्हाला गीता भागवत श्रवणाचा त्र्यंबकेश्वरला भगवान शंकराच्या देवतामध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वरला योग आलेला आहे. तेव्हा तुम्हाला आश्रय देणारा तुमच्याकडून गीता भागवत भगवद्गीता या वयामध्ये आणखी लाभ करून देणारे शिक्षक वर्ग यांचं योगदान आहे. तेव्हा गीता भागवताची किंमत कळत असते. पण ते केव्हा कळते? एका घराच्याने नियम केला म्हणलं आपल्याला भगवद्गीता पाठ करायची. आता वय लागत असते त्याला पण नियम केला म्हणलं पाठ करायचे आपल्याला. आणि ते फळ सणामध्ये नात वगैरे येत असतात फार ठिकाणी राहणारे. मग त्या आजोबाला नातू आपले चहा आणून द्यायचे, कॉफी आणून द्यायचे, काही दूध आणून द्यायचे. मग म्हातारा विचारायचं बाळ तुझं नाव काय आहे? सांगायचं त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. अरे काय नाव आहे तिचं? मला दिवाना चंद्र असे नाव सांगायचे. पुन्हा सकाळचे प्रतिभा आले पोरं की पुन्हा विचारायचं तुझं नाव काय आहे? पुन्हा आपलं नाव सांगायचं माझं नाव गोविंद आहे, काय राम आहे, कृष्ण आहे. पुन्हा दुपारी आले म्हणजे पुन्हा म्हातारा विचारायचा तुझं नाव बाळू काय आहे? आता एकदा सांगितलं तरी सुद्धा गोविंदा. पुन्हा विचारायचं म्हणलं गोविंद आहे की. पुन्हा रात्री नातवंडला भेटायला की पुन्हा म्हातारा विचारायचा आजोबा बाळ म्हणलं तुझं नाव काय आहे? 4 वेळा सांगून म्हाताऱ्याला ध्यानामध्ये येईना. आणि 80-85 वर्षाचं वय झालेलं आहे. आणि नियम केला भगवद्गीता पाठ करायची आहे. 3 वेळा सांगून सुद्धा लक्षात येईना. आणि नियम कोणता केला? भगवद्गीता पाठ करायची. भगवद्गीता निदान पारायण तरी होईल का? जेव्हा योग आलेला होता पण 12-15 वर्षाचा वयाचा होता वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. तर विद्यार्थ्याला न विचारताना निघून गेला. योग आला होता जेव्हा सकाळ सिद्ध आहे गीता पाठ करण्याचा योग आलेला होता. कोणत्या वयात? तरुण वयात 12-13 वर्षाच्या वयात. त्यावेळेला आली संधी डावलून दिली आणि जो संसारात जाऊन निमग्न झाला. आणि आता त्याला जाग आला आपल्या उद्धाराकरता भगवद्गीता पाठ केली पाहिजे, हरिपाठ पाठ केला पाहिजे, ज्ञानेश्वरी म्हणता आली पाहिजे. पण कोणत्या वयात? म्हातार वयात. म्हातार वय नाही, 90-95 वर्षाच्या वयात. नियम केला. 3 वेळा नाव सांगून जर लक्षात धरत नाही आणि आता म्हणतो उद्धाराकरता हरिपाठाचा भगवद्गीतेचा पाठ करावा जमतं का? मग हे ज्ञान कोणत्या वयामध्ये असावं लागतं? हे जीव लहान मुलं आहे आपल्यापेक्षा भाग्यवान आहे. ज्या वयामध्ये जर त्यांनी पाठ केलं तर वयाच्या आणि मोठ्या म्हातारपणापर्यंत लाभ प्राप्त होईल. म्हणून या वयामध्ये असा योग प्राप्त होणं हे मोठं भाग्य आहे. श्रीमंताला सुद्धा हे भाग्य नाही. बरं का? पैसा मिळेल पण ज्ञान मिळत नसते.
धनवानाला सुद्धा नाही. मोठी जात ज्याची असेल त्याला इथं हा भाग्य नाही. मग हे भाग्य कोणाला प्राप्त झालं? आळंदी म्हणा, पंढरपूर म्हणा, देऊ, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्या काही संस्था आहे, जेवढे त्यांना शुभाशीर्वाद द्यावे तेवढे थोडेच आहे. आता झालेलं पाठ थोडे कोणत्याच अवस्थेमध्ये विसरत नाही. मग तरुणपणी, बालपणी, तरुणपणी, वृद्धपणी काय हरिपाठ सुंदर म्हणतात. मग तसेच भगवद्गीतासुद्धा ब्राह्मण कसे मंत्र म्हणतो नाही का, आहे ना ब्राह्मण. आज नाही का आपण पूजेच्या वेळेला शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं बा, सगळं हरिपाठ म्हटलं. इकडे पूजाही चालू आहे आणि काय चालू आहे? शिवमहिमा स्तोत्र. शिवमहिम्न स्तोत्र चालू आहे, हरिपाठ म्हणून चालू आहे. पण एका दिवसाच्या याने काम मागतं काय? मग तुम्हाला हा योग प्राप्त झालेला आहे, हे भाग्यवान आहात तुम्ही. म्हणून तुमचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची या आपुले आहेत. जेव्हाशी जागाता धन्य माता पिता तयाची या. शिक्षण घेतलं तुम्ही तर तुम्हाला मोठ्या नोकऱ्या प्राप्त होईल नाही का. शिक्षक झाला तर त्याला विचारलं म्हणलं काय पगार आहे? 50,000, 60,000. कॉलेजमध्ये गेलं तर 1,00,000-1.5 लाख रुपये आहे पगार आहे. पैसा मिळेल पण धन मिळणार नाही. धनाबरोबर विद्या मिळेल. उद्धाराचं साधन काय असेल? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबाराची गाथा, हरिपाठ हे मनुष्य देहाला आलेल्या मानवाला उद्धाराचं साधन दिलं आहे. बरवे झाले आजीवारी, बरवे झालं आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य दे आईस बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यू. आहारी वाचून आलो येथे वरी. त्याचा काय उपयोग आहे? काय करेल? किंवा मृत्यू येईल काही सांगता येत नाही. अजित पवार कशाने गेला मृत्यू माहिती त्याने पण नाही. उपयोग काय झाला त्याचा? माझा एक सत्ता बरोबर येते का? मग सत्कर्म येत असते. सत्कर्म म्हणजे गीता भागवत करीती, नुसतं श्रवण का पाठ करणे. ते आमच्या संस्थेमध्ये लहान लहान एक पोरं आहे बा, याच्या एवढं असेल सारी ज्ञानेश्वरी पाठ आहे. काय विचारा नाही का. गाथासुद्धा काय करायला लागलं? पाठ करायला. काय विचारावा? आम्हाला खाली मान घालावं लागतं, इतकं पाठ आहे त्याचा. तेव्हा भाग्यवान आहे. कोणाला परमार्थ करता येतो. परमार्थ करण्याकरता आपल्याला देवाने हा देह दिलेला आहे. पण परमार्थ न करताना काहीतरी विचित्र दुष्कर्म करतो. त्याला कारण काय आहे? या देहात दुष्कर्म करता. एक पोरगा होता, एका झाडावर चढला बघा, आंबे तोडत होता. झाडाचा मालक आला, म्हणलं का रे काय करतो? म्हणलं आंबे तोडतो. कोणाला विचारून तोडतो? म्हणलं विचाराची काय आवश्यकता आहे? आमच्या मुलाला विचारून आंबे तोडतो का? म्हणलं कशाला विचारायचं असते? म्हणलं आमच्या घरच्या लोकांना विचारलं का? म्हणलं घरच्या लोकांना विचारायची काय आवश्यकता आहे? न विचारताना आंबे दुसऱ्याच्या झाडावरचे तोडतो. याला काय म्हणायचं? गुन्हा नाही का? काय आहे? म्हणलं तुझं गुन्हेगार आहे. म्हटलं आता जर तो अशा चोऱ्या करतो, उद्या काय करशील? डाके टाकशील, खून करशील, सगळ्या गावाची अपकीर्ती होईल, घराण्याची काय होईल? अपकीर्ती होईल. लोक तुला आणखी घरात उभं राहू देणार नाही. हे चांगलं. या वयामध्ये असल्या प्रकारचा निषिद्ध कर्म करतो तो. मग तुझ्या सुधारणा झाली पाहिजे.
म्हणून तुझ्या आई वडिलाला सांगितलं पाहिजे. म्हणलं तुझ्या वडिलाला सांगू की कुठे आहे तुझे वडील? म्हणले ह्या झाडावर आहे आंबे. मग असा जरा भाषण असेल मग काय म्हणायचं त्याचा? काय अशी प्रजा निर्माण होती का? पुढे गुन्हेगार होतो. काय होतो अलीकडे चाललेला आहे ना ते कोयता फेल बायोगॅस त्याच्यामध्ये सगळे बरं का 12-13 वर्षाचीच पोरं आहे. कोयता पार्टी होत कोयता गँग. कोयता आणि पोरं किती वर्षाची आहे? आणि कोणालाही कोयता मारतात. तेव्हा जे खडाची व्यंकटी म्हणून ज्या अर्थी तुम्हाला हा मार्ग लागला उद्धाराचा मार्ग निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या संगतीत मनोमार्ग दे हा कळावा श्रीपती. ऐक याला देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी दासरा. भाग्यवान आहे या वयामध्ये आणि तुम्हाला हा मार्ग लागला तेव्हा तुम्ही भाग्यवान. चांगला मार्ग लावणारे सुद्धा भाग्यवान. याच्यामुळे सगळी कीर्ती वाढत असे. नाहीतर एखादा मुलगा चोरी करत असेल त्याला लोकांनी धरला हाणाला काय केले. त्याची आई आली म्हणलं हो माझ्या मुलाला मग सोडून द्या मारू नका मारू नका. म्हणलं बाई असा चोर पोरगा निर्माण केला काय तुझे उपकार आहे. लोकांकडून घेतो तसे. चांगल्या प्रकारे शाळेमध्ये मार्क मिळाले सद्वर्तन असलं तर शाळेचे सर्टिफिकेट मिळते. म्हणला हा विद्यार्थी सर्वतो प्रकारे काय योग्य आहे. जशी ही शाळाच आहे. गुरुकुल म्हणजे काय? या शाळेमध्ये चांगलं शिक्षण विद्यार्थी आदर्श घडवणारे शिक्षक आहे. कसे आहे? आदर्श आहे. नाहीतर मग शाळेमधला शिक्षक थोडा थांबतो म्हणजे जरा थांबा 1 मिनिटात मी येतो लघवीकडून. लघवी करा काय शाळा जातात बीड पिऊ जातो. विद्यार्थ्याच्या समोर बीडी पिता येत नाही. मुलाला बाजूला जाऊ देतो आणि खुशाल 2-4 दम मारून मुलं तसेच गुरुजी यज्ञला चढते. आदर्श शिक्षण त्र्यंबकेश्वरसारखं ठिकाण भाग्यवान आहे. रंगापुरी पुण्यभूमी त्र्यंबकेश्वर पुण्यभूमी वृत्तीनाथ महाराज आहे. भगवान शंकर आहे. गोदावरी काय नागबली फक्त भारतात येते. 3 नद्या एका ठिकाणी मिळतात. असा योग फक्त पुढे भारतात पुढे आहे इथेच आहे. असं एक क्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकम गौतमी तटे असं वर्णन केलं आहे. तेव्हा इथली जी गंगा आहे भागीरथीमध्ये आणि या गंगेमध्ये कोणताही फरक नाही. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आणि भगवान शंकराने सुद्धा त्या ह्याचा उद्धार करण्याकरता शतमुलांचा म्हणून भगवान शंकराच्या गटामध्ये आणि गंगा होती. तिला सांगितलं मला लवकर यायचं खाली. म्हणला मी येतो खाली पण आमचा प्रभू योग कोण धारण करील. म्हणून पुन्हा तिला जटेमध्ये काय घेतली बा. आणि तेच भगवान शंकराने ब्रह्मगिरीला जटा आटून गोदावरी नदी झाली. म्हणून गोदावरी नदी भगवान शंकराच्या जटेतून आणखी बाहेर आलेली आहे. इथे समोर दिसत आहे गंगाधार पुढे गोदावरी. असा हा चांगला आणखी पुण्यभूमीचा योग आहे. त्याच्यामध्ये सत्कार्य आहे. असा आणखी घडवणारा
जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा. शाळेतले विद्यार्थी चांगले तयार व्हावे, कीर्तनकारही व्हावे, आदर्श शिक्षकही व्हावे, ज्ञानेश्वरी सांगणारे व्हावे, रामायण सांगणारे व्हावे, भागवतसुद्धा सांगणारे व्हावे आणि संतांचे चरित्रसुद्धा काय व्हावे नाही का. म्हणून म्हटलं जे कोणी आणखी सण ते प्राणापरवते माझा आवडती निवृत्ती जे भक्तचरित्रा ते प्रशंसते. भक्तचरित्राचा कुशाल ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय यांचं काय सांगावं, कोणाही संतांचं काय सांगावं, ते देवाला काय होतात मग काढतात असं करणार आहे. तेव्हा हे भाग्य तुम्हाला लाभलं. तुमच्या गुरुजींना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. उत्तरोत्तर तुमची कीर्ती होऊन आनंद आणखी सर्वांना प्राप्त व्हावा. तेव्हा हे कार्य ज्या गुरुजीकडून होऊन राहिलेलं आहे त्या गुरुजीलाही सुद्धा अकल्प आयुष्य व्हावे ताय कोळा माझी या सगळ्या हरिचा दास कल्पनेची बाधा हे संत माझे अहंकाराचा वार माझ्या विष्णुदाचा नामावळी दयाचा द्यावं केली जाण. आता हा विश्वात्मा के देवेने वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे